स्वीकारत असताना सम्राट गणित ठिकाणी पोहोचवण्याचा परंतु एक खंड मात्र सदैव या धूम्रवर्णाच्या मनावरती आघात करून जाते. काय करावं? तो जो विचार करावा तो विचाराचा दैवानिया मस्तकावर दस्तक देऊन यावरती काहीतरी उपाययोजना ही केलीच पाहिजे. पण कशी? ठरला कर्म विचारांचा महामेरू निश्चय करून आपण आपल्या योजनेला सुरुवात करूया. बंधुराज धूम्रवर्ण, धूमकेतू आणि धुमासू. बोला बंधुराज. मी आज अशा मोहिमेवर प्रस्थान करतो ज्या मोहिमेवरून रिकाम्या हाती परत येणार नाही. आणि तोपर्यंत तुम्ही दोघांनी हे आपले असुर सम्राट, हे आपलं राज्य सुविचारानं सुस्थितीत सांभाळावं. ठीक आहे बंधुराज. निश्चयाचा महामेरू शारी वासुंदी उधळून या धूम्रवर्णाच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. स्वागतम वंद देवतेला अभिवादन प्रसिद्ध प्रेक्षकांना मानाचा मुद्रा. वंद देवतेला अभिवादन करून प्रसिद्ध प्रेक्षकांना मानाचा मुद्रा.
श्री गंगाधरा त्रिशूल पाणी पंचवटा संपूर्ण सृष्टीचा संहार करत्या काम सदाशिव असणार माझा फुले माता भार्गव वर्धा भोय हरणा तुम्ही मला प्रसन्न झाला इच्छित वर माग असे म्हणता तर मग मला त्रिगुणांपासून अभय द्या अजून त्रैलोक्याचे राज्य मला लाभो प्रभो हेच दान मागतो आपल्या चरणी मस्तक ठेवितो तुझे नाव काय महादेवा या देहाला धूम्रवर्ण असे म्हणतात धूम्रवर्ण खरं खरं तिचे नाव सुंदर आहे धूम्रवर्ण तुझ्या नावामध्ये असे रहस्य दडलाय ते मी कल्पना करतो खरं खरं तू वीर बोलता आहे आणि बोल बोल बघता बोल तुला मी बोलता महादेवा देव दानव अथवा मानव यापासून माझा मृत्यू नसावा एवढाच वर्ण एवढेच ना तर
याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण एवढा मूळ त्या वरामध्ये एक रहस्य दडलाय. ते मी कसं करतो धूम्रवना स्त्री सुखाच्या आहारी गेला तर तो शक्तीहीन होतो. अशी आपल्या महादेवा. कैलास पर्वतावरती काम करतो. पाहून सांग सदाशिव संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. त्यांनी मला वरदान दिले. दानव अथवा मानव यांपासून माझा मृत्यू नाही. अजून त्याच राज्य मला लाभे. हा धूम्रवर्णात अजिंक्य झाला, अमर झाला. नारायण नारायण ब्रह्मपुत्र मी नारायण फिरतो दिनी तारण. ब्रह्मपुत्र मी नारायण फिरतो दिनी तारण. अरे तू वर भ्रमण करणारा तू कळी जाणार आणि माझे नाव तुला देत नाही. असेल तर या देहाला धूम्रवर्ण असे म्हणतात. अरे नावाप्रमाणे वर्षाला दिसतोच करा, पण एवढा लालगुंद चेहरा घेऊन आणि एवढ्या आनंदामध्ये कुठे चालला आहे. आनंदाची व्याख्या तुला काय कळणार. अरे याची देही याची डोळा विसरून साकार भगवंत देखील लक्ष नासा गेला त्रिसंगमाला इतके केले, जीव शिवाशी जोडला. अशी महादेवाची महादारुण तपस्या केली. माझे तपोबल पाहून सांग सदाशिव संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. त्यांनी मला वरदान दिले. ते दानव अथवा मानव यापासून माझा मृत्यू नाही, अमर झाला.
अरे पण एक लक्षात ठेव, या पृथ्वी तलावर ज्याने ज्याने जन्म घेतला त्याचा अंत हा निश्चित आहे. अरे तू भोलेनाथांची तपश्चर्या करून त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घेतलं. साऱ्या त्रिभुवनाचा तू सम्राट. नारायण नारायण. मग पाहतोस काय, सर्व देवांवरती स्वारी करून त्यांची राज्य काबीज करण्याचा संतोषपणे महादेवांच्या वराची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी अमरावतीवर देवेंद्राची अमरावती काबीज करून तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मानव सफल करून देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार हा धूम्रवर्ण. आता खरी मजा येणार. या नादाला काहीतरी कलेचं साधन मिळालं. देव आणि दानव यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होणार. पाहूया हे वर्तमान देवींद्रांना दिलंच पाहिजे. नारायण. माझी ही अमरावती अमरपुरी झाली असून तिची निर्मिती या विश्वकर्माने केली आणि 10 लक्ष योजनेने विस्तारित झाली. माझ्या सभेला देवांची नारळ यक्ष किन्नर हे सारे देव माझ्या सभेला उपस्थित असतात. राजनाथींचं गायन चालू असतं. कंकाच्या गायनावरती अप्सरा कसं नृत्य करतात ते नृत्य पाहून सारे देव हे आनंदी होतात. अशी सुजवान माझी अमरावती आहे. बराच काळ निघून गेला रंगाचे नृत्य पाहून, पण आज या हिंदू दरबारी रंगाचे नृत्य हे झालं पाहिजे. रंबे अगं हे रंबे
नारद मुनी शुभम भवतु. तसं काय येणं केलं ते अमरावतीला सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? होय इंद्रदेव, सर्वत्र कुशल मंगल तर आहे. पण काय मुनिवर, तुमच्या बोलण्याचा ओघ मी समजतो नाही. इंद्रदेव, भोलेनाथांच्या वराने धूम्रवर्ण नावाचा दैत्य मत गर्वाने मागताय आणि तो स्वारी आपल्या या अवतीवरती करून येत आहे. मुनिवर, बस एवढंच ना? देव काय आणि दानव काय हा एक सृष्टीचा भाग आहे. त्यानं भोलेनाथाची तपश्चर्या करून वर प्राप्त करून घेतला आहे आणि तो भोलेनाथाचा परमभक्त आहे. परंतु एक गोष्ट विसरला आहे तो. इंद्राचे अमरावती मिळवणं एवढी साधी आणि गोष्ट नव्हे. कित्येक दैत्य येऊन गेले अमरावतीवर, त्याला मी पाय दिली तुडवलंय. त्या दैत्याला ठाऊक नाही. तुमचं हे भ्रमण कार्य असंच चालू ठेवा. इंद्रदेव, हे संकट महासंकट आहे, हे मात्र विसरू नका. मुनिवर, ज्याच्या वेळी या अमरावतीवर संकट आलं त्याच्या वेळी या इंद्राने ते संकट दूर केलं आहे. ठीक आहे, तुमचं हे भ्रमण कार्य असंच चालू ठेवा. या साऱ्या जनतेचं रक्षण करणं आपल्याच हातामध्ये आहे. ठीक आहे मुनिवर. येतो मी. नारायण जपुनी वा गजरा इंद्र देवा, जपुनी वा गजरा, जपुनी वा गजरा इंद्र देवा, जपुनी वा गजरा, जपुनी वा गजरा इंद्र देवा, जपुनी आणि हाच का तो देवेंद्र? देवेंद्र, देव, दानव अथवा मानव यांपासून माझा मृत्यू नाही असं महादेवांनी मला वरदान दिले. अखंड त्रिलोक्याचं राज्य मला लाभेल असाही वर दिलाय. म्हणजेच अमरावती माझी सिंहासनावरून दैत्याला डोंगरावरनं दैत्याच्या नावात गणपती हात मस्तक दिसते. दैत्याला डोंगरावरनं इंद्राचे अमरावती मिळवणं एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. ज्यासारख्या दैत्य होऊन गेले या अमरावतीवर त्याला मी पायजली तुडवलं तर त्यासारख्या दैत्याची काय कथा. बरं, साक्षात महादेवांचं वरदान आहे. मला आज एक तर महादेवांचं वरदान श्रेष्ठ ठरेल, अन्यथा त्याचे परिणाम ही भोगावे लागतील. दैत्याला धूम्रवर्ण एक गोष्ट विसरला आहे. त्या भोलेनाथाने तुला वर दिलाय, त्या वरामागे सुद्धा एक गुपित दंड गेलाय. या आतापर्यंत कधी दैत्याला कळले नाही आणि काका आता केलं नाही. महादेवाने दिलेला वर मला चांगलाच ज्ञात आहे.
ही अमरावती जिंकणं हाच माझा पहिला ध्येय आणि उद्दिष्ट. त्याला धूम्रवर्ण या भूतलावरती देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे फक्त देवगण, श्रेष्ठ दैत्य श्रेष्ठ नव्हे, देव श्रेष्ठ. मग आठव देवेंद्र, अरे अहिल्याला भ्रष्ट तूच केलास ना. यात तुझं श्रेष्ठत्व कसलं? अरे स्त्रीला तू आणि मला श्रेष्ठ. त्याला धूम्रवर्ण अहिल्याला भ्रष्ट केली. हो, या देवेंद्रानेच केली. परंतु रामाच्या पदस्पर्शाने ती पुन्हा पवित्र झाले. याला पुन्हा एकदा सांगतोय, निमूटपणे अमरावती सोडून निघून जा. यातच तुझं फळ आहे. त्याला धूम्रवर्ण या देवेंद्राने 100 यंत्र पूर्ण केली. त्याच वेळेस राजशासन बहाल झालं. तू तर भोलेनाथाची एक तपश्चर्या केली, एक पाठ प्राप्त करून घेत आहे. स्वतः तू हवा समजतोय. हा केवळ तुझा भ्रम आहे, केवळ तुझा भ्रम. आज तुझाही जंगी संकोचपणे हेच तर अमूत करून या अमरावतीचा अधिपती होणार हा धूम्रवर्ण. एक वेळ सूर्य पश्चिमेला उभे, चंद्र आपली दिशा बोले. पण देवेंद्र एकदा भाऊ एक मागे गेला. युद्धाचा भाव. घरी
वैकुंठामध्ये कसं येणे केलं? विष्णुदेव नारद मुनी येणार म्हणजे गाडीला काय तरी भगवंत असणार आहे. बोले राहतात तपश्चर्या करून शुभ्रवर्ण नावाच्या दैत्याने वर मागून घेतला आणि त्या शुभ्रवर्णाला बोले राहतानी वरदान प्राप्त करून दिलं आणि त्याच्याच गुणावर तो साऱ्या देवांवरती राज्य करण्याचे स्वप्न बाळगत आहे. तुम्हाला ज्ञात असेल त्याच्या वेळी धर्मावर अधर्माचा प्रभाव वाढला, त्याच्या वेळी त्या अधर्माचा नाश केला आहे. हो विष्णुदेव, परंतु हे संकट महासंकट आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुमची भ्रमंती चालू ठेवा. ठीक आहे, सांभाळा आपली ही वैकुंठी आणि या साऱ्या जनतेचं रक्षणही करा. ते तुम्ही नारायण एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, रे जावे तुला विनंती नाही, आदेश देतोय. निवडपणे तुझ्या वैकुंठाचा सोडून निघून जा. हाच तुझं फळ आहे. धूम्रवर्णा, प्रथमतः या वैकुंठामध्ये तुझं स्वागत आहे. मीही तुझा आदेश देतोय, वैकुंठी सोडून पाताळात निघून जा. सुख आणि समाधानी राज्य कर. हा श्रीहरी तुला अभय द्यायला तयार आहे. अभय? अरे विष्णू, क्षण मृत्यूच राहिला नसता त्याला. अभयदान ते कशाच? धूम्रवर्णा, गर्वाने एवढा उन्मत्त होऊ नकोस. गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं, लक्षात ठेव. गर्वाचं घर खाली? विष्णू, अरे महादेवाची तपश्चर्या केले आणि त्या तपश्चर्याच्या बळावरती तुझ्या वैकुंठपुरीवर आक्रमण करून आलोय. धूम्रवर्णा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका केशीराजे, सकल सिद्धी बुद्धीच्या बळावर मनुष्याने यशाचे शिखर गाठले, म्हणून त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. आणि तुमच्यासारखे दैत्यांकडे बुद्धी हा मुली विषय नाही, म्हणून तुमचा अंत होतो. विष्णुदेवा वा, अरे तुझ्या या तत्वज्ञानाच्या ड्युटी पासून मला परावृत्त करण्याचा तुझा ठाव हा तुझा मूर्खपणा मी समजतो. अरे चित्तमत प्रवृत्त एक वाटून वाला भक्षण करून महादेवाची तपश्चर्या केलेल्या धूम्रवर्णानं जिंकी आहे. अमर है हा धूम्रवर्ण. अरे म्हणून तू इथून निघून जा. धूम्रवर्णा, या भूतलावर जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे. आणि मृत्यू अटळ आहे. विष्णू, हेच तर माझा मृत्यू होईल, अन्यथा महादेवांनी दिलेला वरदानाचा न्याय होईल. धूम्रवर्णा, अरे ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली असली तरी या सृष्टीला पालन करता हा विष्णू आहे. पालन करता म्हणजे पालन करता विष्णू तू आणि पालन करता. अरे आठव ते समुद्र मंथन. तुमच्या देवांबरोबर आमच्या या दैत्यकुळातील सम्राटांनी हे प्रयत्न केले आणि त्यावेळी समुद्र मंथन सफल झाले.
कीर्तनातून आम्हा असुरांना काय प्राप्त झाले? फक्त आणि फक्त पण तुम्ही देवानी ज्या उपयोगी वस्तू होत्या, ज्या उपयोगी गोष्ट त्या मात्र तुम्ही ग्रहण केल्या आणि त्यातूनच अमृताचा कलश बाहेर येतात. आम्हा सर्व दैत्यांना मदिरेचा हाल घालून बेधून करून आपण मात्र अमृत प्राशन करत होता. अरे काय गुन्हा होता माझा होता? केवळ एकच देण त्याने प्राशन केला अमृताचा आणि त्याच वेळी तू मोहिनी रूप धारण करून त्याचा शिरच्छेद केला आणि म्हणून पालन करता हात कुठला तुझा पालन करता आला रे विष्णुदेवा. तू रवणा, अरे त्यावेळी तुझा राहू धर्माने वागला होता म्हणून मला त्याचा शिरच्छेद करावा लागला, हे लक्षात ठेव. अरे त्यात कसला धर्म? अमृताचा अंश गेला असता तर तोही तुम्ही देवाने होऊ दिला नाही. तुम्ही करणार तो धर्म आणि आता त्यांनी केला तो अधर्म. त्याच धर्माचा प्रतिशोध घेण्यासाठी धूम्रवर्णाचा सज्ज झालाय. विष्णू सांभाळ तुझी वैकुंठपुरी. एवढी जमीन असेल तर सुखायुताच्या वा. तूही प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेला. वीराच्या शौर्याला गाळिंबा पडतात. पुन्हा जया धूम्रवर्णाचा ही वैकुंठपुरी ही माझी झाली. त्या वैकुंठीचाही वैकुंठपती झाला हा धूम्रवर्ण. सर्व भौम्य सम्राट होणार हा धूम्रवर्ण. सर्व भौम्य सम्राट.
आपण एका निष्ठेची पूजा करीत आली याची छाया अशीच आमच्यावरती राहू दे. भगवान शिवशंकराच्या कृपेनं माझं राज्य कसं अगदी सुखात चाललंय. कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. बराच वेळ झाला माझी कन्या शारदा त्या शिव मंदिरात पूजेसाठी गेली, पण तिला यायला उशीर का? थोडा वेळ वाट पाहावी. आयुष्यमान हो. काय शारदा, तुला यायला उशीर का झाला? त्यामुळे मला थोडा यायला उशीर झाला. काय शारदा, मनाला एकच खंत लागून राहिली आहे. आणि ती कोणती? ती म्हणजे आता तू उपवास झाले आहे. योग्य असा वर पाहून योग्य वेळेवर तुझा लग्न सोहळा पार पडावा याची चिंता आहे मला. नारायण नारायण पापी कसाई दोषी निर्दयी रडते दडदडा. पापी कसाई दोषी निर्दयी रडतो दडदडा. स्वामी, आपणाचा या सूचन राजाचा आदरणीय प्रणाम.
सांगा नारस्वामी कसं काय येणं झालं या सूचन राजाच्या दरबारात? सूचन राजे म्हटलं जावं आणि आपलं राज्य कशा प्रकारे चाललंय इंदर पाहावं. होय नारस्वामी, त्या भगवान शिवशंकराच्या कृपेनं माझं राज्य कसं अगदी सुखात चाललंय. राजे तुमचं राज्य अगदी सुखी आणि आनंदित दिसत आहे. पण मला तुमच्या चेहऱ्यावरती एक चिंता दिसत आहे. अशी कोणती चिंता आहे? या सुशन राजाच्या चेहऱ्यावरती चिंता? नारस्वामी मला सांगा, मुलगी वयात आली की तिच्या लग्नाची काळजी असते ती तिच्या पित्याला. माझ्याजवळ सर्व काही आहे, धन दौलत संपत्ती सर्व आहे, पण माझी तशीच अवस्था झाली आहे. माझी कन्या शारदा आता उपवर झाली आहे. योग्य असा वर पाहून योग्य वेळेवर तिचा लग्न सोहळा पार पाडावा याची चिंता आहे मला. राजे एवढंच ना, याच्यातून बरंच काहीतरी मार्ग काढूया. काढा नारस्वामी, मार्ग काढा, काहीतरी काढा. राजे आपण शारदेचा स्वयंवर लावूया. स्वयंवरामध्ये एक फळ लावूया, पण असा लावायचा या दरबारी एक नवका उभा करून तो कोणी पुरुष आपल्या तरबेलीच्या सहाय्याने गद्दीवरती विलीन करेल, त्यालाच आपली कन्या वरमाला घालेल. मार्ग तर चांगलाच आहे. मग मी दानवांना आणि सर्व देवतांना याचं आमंत्रण देतो. चला तर कामाला लागूया. ठीक आहे. नारायण नारायण. वा, आज पुन्हा एकदा शारदेच्या स्वयंवरामध्ये देव आणि दानव समोरासमोर पाहूया. इथे विजय कोणाचा होतो? आताच तर खरी मजा येणार. नारायण 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 नारायण. ब्रह्मा विष्णू आणि महेश या संत आणि भक्त या ज्याच्या वेळी नारायण नारायण कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती वैसला
आपण डुमरावने नावाच्या दैत्याला उघडलं आणि त्या वराच्या सहाय्याने त्याने सर्व देवांना पराभूत करून तो आता प्रत्यक्षात आपल्या या पर्वतावरती येत आहे. तुम्ही निश्चिंत राहा. त्या डुमरावरला या भोलेनाथाच्या शक्तीचा अंदाज सांगू नये. तुमचा हरिनामाचा आपण दिलेल्या वरामध्ये एक अशी गोष्ट नक्की समाविष्ट असेल ज्याच्यामुळे या निवडणुका त्यामुळे या साऱ्या जनतेचं रक्षण तुम्हीच करावं. आणि हो, सुरसेन राजाने आपल्या कलेचा स्वयंवर लावला आणि त्या स्वयंवराला देव आणि दानव दोघांनाही आमंत्रित आहे. त्यामुळे या स्वयंवरामध्ये आपणही सामील व्हावे. येतो मी. भोला रे शिव शंकर भोला, 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 भोला रे राम महादेवा. डुमरावरला कसं काय येणं द्यायचं देवा महादेवा. आपली तपश्चर्या करून मी आपणाकडून एक वर प्राप्त करून घेतला होता. देव दानव अथवा मानव यापासून माझा मुक्ती नसा. अजून त्रैलोक्याचं राज्य मला प्राप्त व्हावं आणि त्या वराच्या प्रसिद्धीचे निर्माण करून देवेला अमरावती वैकुंठही हस्तगत केले. आणि आता हा कैलास आपण माझा स्वाधीन करून मला धूम्रवर्ण कैलास पर्वतावरती राज्य करण्याची पात्रता दानवंतात नाही. म्हणून तुला मी आदेश करतो, हे कैलास पर्वत सोडून आपल्या राज्यात निघून जा. पुन्हा एकदा विनंती, आपणच मला वर दिला. माझा मृत्यू तर आपल्या हातून होणे शक्य नाही. तुम्ही मला वर दिला म्हणून मीही तुम्हाला मानणार नाही. म्हणून ही विनंती, आपण कैलास सोडून निघून जावं. या कैलास पर्वतावरती अनेक दानव येऊन गेले. त्या पाय गेले पुरवले. तुझ्यासाठी काय होता? आता विनंती नाही, आता माझा आदेश. निघूनपणे इथून निघून जा, नाहीतर तुझ्याच वराच्या सामर्थ्याने तुलाही इथून आमोहरण करून
त्याच देवतांप्रमाणे आठव तुझे ती शिवलीला. अरे माझे बरोबर प्रेमाचे चाळे करून द्या. आनंदा ह्या देवा आणि मला वरदान देताना मात्र या वेळेला मी शिवलीलामध्ये भाग लावतो. डोंगरावरला हा तर त्रिनेत्र उघडला या पृथ्वीवर कर्मनाथ होय. हे शंकर उघाड उघाड तुझं हे त्रिनेत्र.
माझ्या थोडे खूप झाले म्हणजे माझा भक्त उम्र वरला याला वर घेऊन मी खरोखर चूक केले. सर्व देवांना मी सलोखी फलवलंय. तूच मला सांगितलं सुशील राजा आपल्या बायका व्यवहाराला लोकांना बघायला येणार आहे. तो लोकांना बघायला येणार आहे. त्यामध्ये मी स्वतः पार विलीन होईल आणि धूम्र भरणं त्या लोकांना स्पर्श करतात आणि त्याचे हार असेल काही हरकत नाही. चला तर आपण स्वयंवरासाठी आलेल्या सर्व देवदेवतांचं या सुशनराजेच्या दरबारात धनपूर्वक स्वागत. कारण स्वामी मी तर सर्व देवतांना त्याचबरोबर दानवांनाही स्वयंवराचं आमंत्रण दिलं होतं. पण दानवानं जायला विलंब का? थोडा वेळ आपण वाटतोय पाहूया. देवताला त्याचबरोबर तुम्हाला दानवांनाही आमंत्रण केलं होतं. कदाचित तुम्हाला निमंत्रण मिळालं नसेल त्याबद्दल क्षमस्व. असं नसतं राजा सुशेल कोणता मांडलाय सांगतो. सर्व काही कथन करतो. देवतांनो, तुम्ही दानवानो, तुम्ही सर्वांनी ऐका. या सुरशन राजानं आपली कन्या शारदा तिचा सोयावर मांडला आहे आणि त्या सोयावरासाठी
एक पण लावला आहे आणि तो पण असा आहे की जो कोणी युग पुरुष आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या साह्यानं हा लोक धरतीवरती पाडेल त्याला माझी कन्या शारदा वरमाळा घालेल. फोटो काढला तर बाहेर याचा मान पहिल्यांदा तुम्हालाच मिळेल. स्वामी चला स्वयंवराला सुरुवात होऊ द्या. हो शिवराजे हा शाखेचा स्वयंवर आहे आणि भोलेनाथाने दिलेला वरही तुझ्या लक्षात असू द्या. नारायण नारायण. चला होता सुरुवात. स्वयंवराला सुरुवात करूया. स्वयंवर राजाने कन्येचा मांडला. स्वयंवर राजाने कन्येचा मांडला. आणि राजाला पाहताया नैना. पाहताया नैना.
पण केला आणि त्या वनामध्ये तुला एक गोष्ट अशी सांगितली होती की स्त्रीच्या हारी जाऊ नकोस आणि तीच गोष्ट आज तू इथे केली. परंतु या खांबाशी आणि स्त्रीचा संबंध येतोच कुठे असताना आता मी स्त्री स्पर्श केला नाही. अरे डोंगरवाडा या लोहखांबामध्ये प्रत्यक्षात माता पार्वती आणि तिला खांबाला वर्ष करतात तू शक्ती झाला आणि तिथेच तुझा पराभव झाला. विष्णू इंद्र आज पुन्हा कपट केलं तुम्ही. परंतु या कारस्थानाची शिक्षा तुम्हाला जरूर देणार आहोत. भक्त विभक्त सारा म्हणते त्याचा मूर्त उठत जैसे कर्म उम्रवना या खांबामध्ये माझी पत्नी पार्वती याच्यामध्ये विलीन झाली होती. शेवटी असा डाव सांगतास काय? आज सुशेन आज तुझ्या याच राज दरबारात रणसंग्राम होणार. परंतु या लोह खांबाची विष्णू आणि देवेंद्राचा शिरच्छेद करणं आणि मग त्या गणेशाकडे मारतो. गणेशा अरे तू तरी कसा वेगळा असणार? तू ही यांचीच बाजू घेणार. ज्याची खावी मुळे त्याची गणेशा तुला शेवटची चेतावणी देतोय. निमूटपणे इथून निघून जा नाहीतर या देवानाधी तुझाच शिरच्छेद करेल. गणेशा
तुलनीय पराक्रम पाहून मी थक्क झालो. आता निश्चित आहे. पण गणेशा प्राप्ती झाली माझ्याकडून नकळत स्पर्श घडवाय. गणेशाला तू देखील सामील झालास. नाही गणेशा नाही. मी माझ्या वर्धनाला जागलोय. गणेशा मला तुझ्याकडून दान हवंय. आजपासून तू गणेशा